नमस्कार. तर आज आपण विस्कॉसिटी ऑफ ए फ्लुइड म्हणजे काय आणि त्या विस्कॉसिटीचे डेली लाईफमध्ये काय ॲप्लिकेशन्स आहे हे या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. समजा माझ्याकडे एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे. त्या सॉलिड ऑब्जेक्टचा जर मला शेप चेंज करायचा असेल, मला त्या शेपमध्ये काहीतरी डिफॉर्मेशन आणायचं असेल, तर मला काय करावं लागेल? तर त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागेल. आता ज्या अर्थी तो एक्सटर्नल फोर्स त्या सॉलिड ऑब्जेक्टचा शेप चेंज करतोय, त्या अर्थी त्या फोर्सला डिफॉर्मेशन फोर्स म्हणतात. ठीक आहे, समजा मी ह्या सॉलिड ऑब्जेक्टवर डिफॉर्मेशन फोर्स अप्लाय केला, तर तो काय करतोय? त्या सॉलिड ऑब्जेक्टचा शेप चेंज करतोय. आता जेवढा मला जास्त शेप चेंज करावा लागेल, तेवढं मला जास्त एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे सॉलिडची काहीतरी टेंडन्सी आहे की तो ह्या शेप चेंजला अपोज करतोय, तो ह्या डिफॉर्मेशनला अपोज करतोय. आता ज्या वेळेस मी एक्सटर्नल फोर्स काढून घेतो, त्यावेळेस हा जो सॉलिड ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या रेस्ट पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सॉलिड हॅज अ ॲबिलिटी टू रिगेन इट्स ओरिजिनल शेप. म्हणजे ज्यावेळेस मी सॉलिडवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय, ज्यावेळेस मी त्याच्यावर डिफॉर्मेशन फोर्स अप्लाय करतोय, त्यावेळेस तिथं दोन फेनॉमेनॉन होतात. पहिला फेनॉमेनॉन म्हणजे की तो जो सॉलिड आहे तो डिफॉर्मेशनला रेजिस्ट करतो, आणि जो दुसरा फेनॉमेनॉन आहे तो म्हणजे तो सॉलिड ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल फोर्स काढून घेता त्यावेळेस तो त्याच्या ओरिजिनल शेपला येण्याचा प्रयत्न करतो. आता फ्लुइडमध्ये पण ह्या दोन फेनॉमेनॉन होतात का? ज्यावेळेस मी त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, म्हणजे फ्लुइडमध्ये ज्यावेळेस मी डिफॉर्मेशन आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पण हे दोन फेनॉमेनॉन होतात का? तर उत्तर आहे हो. पण हा जो पहिला फेनॉमेनॉन आहे तो फक्त ऑब्झर्व होतो फ्लुइडमध्ये, जो दुसरा फेनॉमेनॉन आहे तो ऑब्झर्व होत नाही. आता हे ऑब्व्हियस आहे, ज्यावेळेस तुम्ही एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये वॉटर ओतत असता, त्यावेळेस तो दुसऱ्या कंटेनरमध्ये गेल्यानंतर पहिल्या कंटेनरचा शेप घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, ओरिजिनल शेपला येण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे ही जी दुसरी फेनॉमेनॉन आहे ती काय सॉलिडमध्ये ऑब्झर्व होत नाही. पण जी पहिली फेनॉमेनॉन आहे, रेझिस्टन्स टू द डिफॉर्मेशन, ही फ्लुइडमध्ये ऑब्झर्व होते. आता नेमकं काय होतं फ्लुइडमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर डिफॉर्मेशन फोर्स अप्लाय करता? आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट पाहूयात. आता हा तो एक्सपेरिमेंट आहे. आता हे काय आहे? लेफ्ट साईडला जो कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये मी वॉटर ॲड करतोय, आणि राईट साईडला जो कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये मी मध ॲड करतोय. आता इथं तुम्हाला काय ऑब्झर्व होते की जो वॉटर मी ॲड करतोय लेफ्ट कंटेनरमध्ये, तो वॉटर त्या कंटेनरचा शेप लगेच घेतोय, आणि राईट कंटेनरमध्ये जे मी मध ॲड करतोय तो मध त्या कंटेनरचा शेप घ्यायला काहीतरी वेळ लावतोय. म्हणजेच ज्यावेळेस मी लेफ्ट कंटेनरमध्ये वॉटर ॲड करतोय त्यावेळेस त्या वॉटरला काहीतरी ॲड करताना काहीतरी शेप असेल, आणि तो कंटेनरमध्ये गेल्यानंतर तो काहीतरी वेगळा शेप घेईल. म्हणजे जो वॉटर मी ॲड करतोय त्या वॉटरचं काय होते? शेप चेंज होते, म्हणजे त्याच्या शेपमध्ये डिफॉर्मेशन येते. तर शेप जे लेफ्ट साईडला मी वॉटर ॲड करतोय तर त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन होते ते पटकन होते, आणि राईट साईडला जे कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये मी मध ॲड करतोय तर तिथं ते शेप डिफॉर्मेशनला काहीतरी वेळ लागतोय. म्हणजे हा जो मध आहे तो शेप डिफॉर्मेशनला रेजिस्ट करतोय, आणि जो वॉटर आहे तो शेप डिफॉर्मेशनला कमी रेजिस्ट करतोय. म्हणजे फ्लुइडमध्ये असं काहीतरी आहे की जे शेप डिफॉर्मेशनला रेजिस्ट करते. असं काहीतरी फेनॉमेनॉन आहे की जी फ्लोला रेजिस्ट करते. तर त्या फेनॉमेनॉन आहे तो विस्कॉसिटी आहे. विस्कॉसिटी इज अ क्वांटिटी दॅट डिस्क्राइब्स फ्लुइड्स रेजिस्टन्स टू द फ्लो. आता प्रत्येक फ्लुइडसाठी ही जी विस्कॉसिटी असते ती वेगवेगळी असते. आता विस्कॉसिटी ही क्वांटिफाय करण्यासाठी किंवा विस्कॉसिटीची मॅग्निट्यूड सांगण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट पाहूया. आता हा त्या एक्सपेरिमेंटचा सेटअप आहे. आता हे काय आहे? तर हा टेबल आहे, आणि ह्या टेबलवर एक मधाचा ड्रॉपलेट सांडलेला आहे, आणि त्या ड्रॉपलेटवर एक ग्लास स्लॅब आहे, असं कन्सिडर करा. आता मी काय करतो तर त्या ग्लास स्लॅबवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, ज्याच्यामुळं तो ग्लास स्लॅब पुढे सरकेल. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची अशी आहे की
ज्यावेळेस तुम्ही त्या ग्लास स्लॅबवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता त्यावेळेस सुरुवातीला त्या ग्लास स्लॅबला काहीतरी ॲक्सेलरेशन असणार आहे, पण थोड्याच वेळात ते ॲक्सेलरेशन 0 होतं. आता ग्लास स्लॅबचं ॲक्सेलरेशन 0 झाले याचा अर्थ तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं पुढे झाला आहे, आणि ज्या अर्थी त्याचं ॲक्सेलरेशन 0 झाले त्या अर्थी त्या ग्लास स्लॅबवर जो नेट फोर्स असणार आहे तो नेट फोर्स 0 झाला आहे. पण आपण तर फक्त एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आहे, पण नेट फोर्स हा 0 होण्यासाठी त्या एक्सटर्नल फोर्सच्या इक्वल अँड अपोजिट डायरेक्शननं काहीतरी फोर्स लागत असणार आहे. आता तो जो काय फोर्स आहे जो अपोजिट डायरेक्शनला लागतोय अप्लाइड फोर्सचा, तर तो असतो विस्कस फोर्स. आता हा विस्कस फोर्स कोण अप्लाय करतंय त्या ग्लास स्लॅबवर, तर हा जो काही मधाचा ड्रॉपलेट आहे तो मधाचा ड्रॉपलेट त्या ग्लास स्लॅबवर विस्कस फोर्स अप्लाय करतोय. आता नेमकं काय होतंय त्या मधाच्या ड्रॉपलेटमध्ये ज्यावेळेस मी ह्या ग्लास स्लॅबवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय, तर हे समजून घेण्यासाठी आपण त्या मधाच्या ड्रॉपलेटचा एक सेक्शन कन्सिडर करूयात. आता हा तो सेक्शन आहे. आता इथं मी काय केले, तो जो मधाचा ड्रॉपलेट आहे तो मी मल्टिपल लेअरमध्ये स्प्लिट केलेला आहे. जी टॉपमोस्ट लेअर आहे मधाच्या वरची तो ग्लास स्लॅब आहे ज्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय, आणि जो बॉटम लेअर आहे तो आहे सपोर्ट. आता ज्या वेळेस तुम्ही त्या ग्लास स्लॅबवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय त्यावेळेस प्रत्येक लेअरची जी डिस्प्लेसमेंट होणार आहे तर ती ही अशी होते. आता ही प्रत्येक लेअरची जी डिस्प्लेसमेंट होते ही अशी का होते, कारण की ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय ग्लास स्लॅबवर तर ती ग्लास स्लॅब ही एशी कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं ती ग्लास स्लॅब एला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तसंच ए ही बीशी कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं ए ही बीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. बी ही सीशी कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं बी ही सीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि सो. पण जो तुमचा बॉटम लेअर आहे, जो तुमचा सपोर्ट आहे तो रेस्टला आहे. जो बॉटम लेअर आहे जो ईशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, ई लेअरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, तो त्या ई लेअरला रेस्ट पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. आता ई लेअर ही डी लेअरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्यामुळं ई लेअर ही डी लेअरला रेस्टला आणण्याचा प्रयत्न करते अँड सो ऑन. म्हणजे होतंय काय, जी ग्लास स्लॅब आहे ज्याला तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय ती सगळ्या लेयर्सला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, आणि जो बॉटम लेअर आहे जो सपोर्ट आहे की ज्याची वेलॉसिटी 0 आहे तो सगळ्या लेयर्सला रेस्टला आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथं काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे. त्या कॉन्फ्लिक्टमुळं प्रत्येक लेअरची जी डिस्प्लेसमेंट आहे ती प्रत्येक लेअरची डिस्प्लेसमेंट ही वेगवेगळी होते. म्हणजे ए लेअरनं जास्त डिस्प्लेसमेंट कव्हर केले ॲज कम्पेअर टू बी, बी लेअरनं जास्त डिस्प्लेसमेंट कव्हर केले ॲज कम्पेअर टू सी अँड सो ऑन. जे सगळ्यात कमी डिस्प्लेसमेंट आहे ती ई लेअरचं आहे. जर डिस्प्लेसमेंट ज्या अर्थी प्रत्येक लेअरनं वेगवेगळं कव्हर केले त्या अर्थी त्या प्रत्येक लेअरची ही जी वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे. आता काय वेलॉसिटी असणार आहे प्रत्येक लेअरची, तर ती ही डायग्राममध्ये दाखवलेली आहे. आता इथं जो प्रत्येक ॲरो दाखवलेला आहे तो वेलॉसिटीचा ॲरो आहे. जेवढा जास्त त्या ॲरोची मॅग्निट्यूड असेल तेवढं जास्त वेलॉसिटी असणार आहे. आता ऑब्व्हियस आहे ए लेअरनं जास्त डिस्टन्स कव्हर केल्यामुळं ए लेअरची वेलॉसिटी ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू बी. आता बी लेअरनं जास्त डिस्टन्स कव्हर केले ॲज कम्पेअर टू सी, त्याच्यामुळे बी लेअरची वेलॉसिटी ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू सी अँड सो ऑन. म्हणजे जसं जसं तुम्ही बॉटमला जाताय, जसं जसं सपोर्टला जाताय तसं तसं प्रत्येक लेअरची जी वेलॉसिटी आहे ती कमी कमी होत जाते. आता जर मी ग्राफ काढला वेलॉसिटी वर्सेस डिस्टन्सचा तर तो ग्राफ हा असा दिसेल. आता हा ग्राफ तुम्ही पाहिलेला असेल. जो करोना व्हायरसचा जो ग्रोथ आहे ती करोना व्हायरसची ग्रोथ पण ह्या ग्राफसारखी दिसते. आता ह्या ग्राफला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात. म्हणजेच तुमची वेलॉसिटी जी आहे ती तुमची डिस्टन्स डिपेंडंट आहे. तर ह्या वेळेस त्या वेलॉसिटीला म्हणतात इथं वेलॉसिटी ग्रॅडियंट आहे. जो विस्कस फोर्स तुमचा अपोज करतो अप्लाइड फोर्सला तर तो हा विस्कस फोर्स त्या वेलॉसिटी ग्रॅडियंटवर डिपेंडंट असतोय. आता हा जो विस्कस फोर्स आहे तो अजून कशावर डिपेंडंट असतो, तर तो एरियावर डिपेंडंट असतो. आता हा जो विस्कस फोर्स आहे तो फ्रिक्शन फोर्सशी ॲनालॉगस आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो एरिया डिपेंडंट असतोय. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करूयात. समजा माझ्याकडं दोन ऑब्जेक्ट्स आहेत
सेम मासचे माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, एक स्पियर आहे आणि एक क्यूब आहे. ज्यावेळेस मी ह्या दोन ऑब्जेक्टवर सेम फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काय होईल, तर दोघांची ही वेगवेगळी डिस्प्लेसमेंट होईल. जो स्पियर आहे तो तुमचा जास्त डिस्टन्स कव्हर करेल ॲज कम्पेअर टू तुमचा क्यूब. तरी असं का होईल, कारण की जो स्पियर आहे त्याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी आहे सरफेसशी, त्याच्यामुळं त्याला कमी फ्रिक्शनल फोर्स लागेल. जर कमी फ्रिक्शनल फोर्स लागल्यामुळं तो जास्त डिस्टन्स कव्हर करेल. पण जो क्यूब आहे त्याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जास्त आहे सरफेसशी, त्याच्यामुळे त्याला जास्त ग्रिप मिळेल. जास्त ग्रिप मिळाल्यामुळं त्याचं डिस्प्लेसमेंट कमी होईल. म्हणजे जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे तो तुमचा एरिया डिपेंडंट असतो. म्हणजे तुमचा जो विस्कस फोर्स आहे तो पण ऑब्व्हियसली तुमचा एरिया डिपेंडंट असणार आहे. तर जे तुमचं इक्वेशन आहे तर ते काय होईल, विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू द एरिया इंटू dv/dx. जर मला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल तर इथं मला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल. तर जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो मी इटा कन्सिडर करतो. त्याच्यामुळे माझं इक्वेशन काय होईल, विस्कस फोर्स इज इक्वल टू द इटा इंटू एरिया इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे FV इज इक्वल टू द इटा A dv/dx. आता जो इटा आहे तो असतो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता हा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा क्वांटिफाय करतो तुमच्या फ्लुइडला किती विस्कॉसिटी आहे ती. आता जर एका वाक्यात मला सांगायचं असेल की फ्लुइडमध्ये ही विस्कॉसिटी कशामुळं असते, तर त्याचं उत्तर आहे फ्लुइडमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे कोहिजन फोर्स असतं, त्याच्यामुळं फ्लुइडमध्ये विस्कॉसिटी असते. आता जे SI युनिट आहे विस्कॉसिटीचं तर ते SI युनिट असतं पास्कल सेकंद आणि जे CGS युनिट असतं विस्कॉसिटीचं ते असतं पॉईज. आता काय कन्व्हर्जन आहे SI टू CGS, तर 1 पास्कल सेकंद इज इक्वल टू द 10 पॉईज असतं. आता विस्कॉसिटी ऑफ ए फ्लुइड ही नेचर डिपेंडंट असते. जर तुमचं फ्लुइड हे जर लिक्विड असेल तर त्या लिक्विडची ही विस्कॉसिटी खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू गॅस. आता अजून कशावर डिपेंडंट असते विस्कॉसिटी, तर ती डेन्सिटी डिपेंडंट असते. ॲज डेन्सिटी ऑफ ए लिक्विड इन्क्रीजेस विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. तर हे असं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे विस्कॉसिटी कशामुळे असते लिक्विडमध्ये, तर ती इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे असते, ती कोहिजन फोर्समुळे असते. ज्यावेळेस जर डेन्सिटी वाढते त्यावेळेस जे मॉलिक्युल्स असतात लिक्विडमधले ते मॉलिक्युल्स जवळ येतात. जर मॉलिक्युल्स जवळ आले तर त्यांच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे ते वाढणार आहे, म्हणजे कोहिजन फोर्स वाढणार आहे. जर कोहिजन फोर्स वाढलं तर विस्कॉसिटी वाढते. म्हणजे फॉर अ लिक्विड ॲज अ डेन्सिटी इन्क्रीजेस विस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. आता अजून कशावर डिपेंड असते विस्कॉसिटी, तर ती टेम्परेचर डिपेंडंट असते विस्कॉसिटी. मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला विस्कॉसिटी इज ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे विस्कॉसिटी इज ड्यू टू द कोहिजन फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. जर मी टेम्परेचर वाढवलं त्या लिक्विडचं तर काय होईल, ते जे मॉलिक्युल्स आहेत त्या दोघांमधले डिस्टन्स वाढेल, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी होईल. म्हणजे कोहिजन फोर्स जो असणार आहे तुमचा त्या मॉलिक्युल्समध्ये तो कमी होईल डिस्टन्स वाढल्यामुळं. जर कोहिजन फोर्स कमी झाला तर विस्कॉसिटी त्या लिक्विडची कमी होईल. म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस विस्कॉसिटी डिक्रीजेस, इनव्हर्सली रिलेशन आहे. आता विस्कॉसिटी टेम्परेचर डिपेंडंट आहे याचं एक्झाम्पल तुम्ही डेली लाईफमध्ये अनुभवलं असेल. काय आहे, आता विंटर सीझनमध्ये तुमची गाडी लवकर स्टार्ट होत नाही, याचं उत्तर तुमचं विस्कॉसिटी ही टेम्परेचर डिपेंडंट आहे याच्यामध्ये आहे. आता काय होतं विंटर सीझनमध्ये, जे एन्व्हायरमेंट टेम्परेचर असतं विंटर सीझनमध्ये ते कमी असतं. म्हणजे टेम्परेचर कमी होणार, तुमचं जे पेट्रोल आहे तुमच्या गाडीतलं त्याचं टेम्परेचर कमी होणार. जर टेम्परेचर कमी झालं पेट्रोलचं तर काय होईल, विस्कॉसिटी वाढेल. विस्कॉसिटी वाढली तर तो इझिली त्या इंजिनमधून फ्लो होणार नाही. जर ते पेट्रोल इंजिनमधून इझिली फ्लो झालं नाही तर काय होईल, त्याच्यामुळं तुमची गाडी स्टार्ट होणार नाही. तर काय करता तुम्ही, ती गाडी गरम करावी लागेल. मग गाडी गरम करता म्हणजे काय करता तुम्ही, त्या पेट्रोलचं टेम्परेचर वाढवता. मग पेट्रोलचं टेम्परेचर जर वाढलं तर काय होईल, तर त्याची विस्कॉसिटी ही डिक्रीज होईल. विस्कॉसिटी डिक्रीज झाली तर ते पेट्रोल त्या इंजिनमधून इझिली फ्लो होईल आणि तुमची गाडी स्टार्ट होईल. तर आता विस्कॉसिटी हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. आता काय आहे हे एक्झाम्पल, द वेलॉसिटी ऑफ ए वॉटर इन रिव्हर इज 10 मीटर पर सेकंड ॲट द सरफेस. इफ द रिव्हर
is 5 meter deep. Find the shear stress between horizontal layer of water. Viscosity of water is 0.8 into 10⁻³ पास्कल सेकंद. आता हे एक्झाम्पल दिले. आता याच्यामध्ये काय गिवन दिले तर तुमची विस्कॉसिटी दिलेली आहे, ती किती आहे 0.8 into 10⁻³ पास्कल सेकंद. अजून काय दिलंय तुम्हाला तर इथं वेलॉसिटी ग्रेडियंट दिले. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला dv/dx काढता येईल. dv म्हणजे काय तर चेंज इन वेलॉसिटी. जी लेअर तुम्हाला दिलेली आहे अंडर ऑब्झर्वेशन त्याची वेलॉसिटी किती आहे 10 आणि जो बॉटम आहे त्याची वेलॉसिटी असते 0. त्याच्यामुळं तुमचा जो dv असणार आहे चेंज इन वेलॉसिटी ती असणार आहे 10 - 0. आता जो dx आहे तो चेंज इन तुमचं डिस्टन्स असणार आहे. किती डेप्थ दिलेली आहे तुमच्या लेअरची तर ती आहे 5 मीटर. म्हणजे काय होणार आहे तुमची dx किती असणार आहे तुमचा 5 - 0 म्हणजे 10/5 = 2. म्हणजे तुमचा जो वेलॉसिटी ग्रेडियंट असणार आहे तो आला तुमचा 2. तर तुम्हाला काढाय काय लावलंय तर ते शेअर स्ट्रेस. आता शेअर स्ट्रेस हा फोर्स पर युनिट एरिया असतो. म्हणजे जे तुमचं इक्वेशन आहे विस्कॉसिटीचं तर ते मॉडिफाईड होईल. तर शेअर स्ट्रेस इज इक्वल टू द फोर्स पर युनिट एरिया इज इक्वल टू द इटा इंटू dv/dx. आता इटा दिलाय तुम्हाला तो किती आहे 0.8 into 10⁻³ आणि dv/dx किती दिलेला आहे 2. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो त्याच्यामुळं शेअर स्ट्रेस इज इक्वल टू द 0.8 into 10⁻³ into 2. मग हा प्रोडक्ट घेतल्यामुळे तुम्हाला शेअर स्ट्रेस मिळेल 1.6 into 10⁻³. आता हा जो शेअर स्ट्रेस आहे तो आहे फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे त्याचं जे युनिट असणार आहे ते काय असणार आहे Nm/m². तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला विस्कॉसिटी म्हणजे काय हे समजलं असेल.